जात्यावेळी इथं काही दरड वगैरे कोसळली नव्हती, पण येत्यावेळी मी बघितलं की बाबा इथे दरड कोसळली. मी अक्षरशः घाबरून तेव्हा कोसळत होती ती, तेव्हा मी रिटर्न खाली परत पळालो. प्रसार माध्यमांवरती वारंवार दाखवलं जातंय की 14 पर्यटक जे होते ते कुंभे पर्यटनासाठी आले होते धबधब्यावरती. नाही, ते चुकीचं आहे. ते एखादा म्हणजे माणूस सांगतो त्या हिशोबाने ते तेवढं नव्हतं. मी प्रत्यक्ष तिथं होतो, त्यामुळं मला पकडून 11 माणसं पकडून जा. काही प्रसार माध्यमांवरती जी काही बातमी दिली होती की 14 पर्यटक इथं अडकले होते, असं कुठे काही झालं नाही. रायगड जिल्ह्यामध्ये 3 तारखेपासून मुसळधार पाऊस पडत आहे. या मुसळधार पाऊस पडल्यामुळे ठिकठिकाणी पाणी साठलेले आपण बघितले. आपण आता आहोत कुंभे गावाच्या इथे. कुंभे धबधबा पर्यटनासाठी प्रसिद्ध आहे. याच मार्गावरून जाताना ताज गावाच्या हद्दीमध्ये एक दरड कोसळली आहे. आपण दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकता की ही जी दरड आहे ही साधारणपणे एक 70 ते 80 मीटर पर्यंत रस्त्यावरती पसरलेली आहे आणि तिची उंची साधारणपणे 20 ते 30 फुटापर्यंत याची उंची असेल साधारण दरडीची. काल सायंकाळी ही दरड कोसळली होती. आज सकाळपासचं जी माती आहे ती काढण्याचं काम चालू आहे आणि आज साधारणपणे दुपारचे 3:30 ते 4 वाजलेले आहेत, तरी सुद्धा आपण पाहू शकतो की हे काम चालूच आहे. अजून एक दिवस हे दरड काढण्यासाठी जाईल. आपल्यासोबत ही दरड ज्या वेळेला कोसळली त्यावेळेला काही पर्यटक हे कुंभे धबधबा पाहण्यासाठी गेलेल्या दरडीमुळे अडकून पडलेले होते. प्रत्यक्षदर्शी जे तिथले आहेत आणि ज्यांनी ही दरड कोसळल्यानंतर त्या पर्यटकांना बाहेर काढले असे प्रत्यक्षदर्शी आपल्यासोबत आहेत. आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया की नक्की घटनाक्रम काय आहे आणि काय त्यावेळेला घडले होते. काय सांगाल की आपण प्रत्यक्षदर्शी होतात या घटनेचे? हो, आम्ही प्रत्यक्ष होतो. आमचं काम चालू होतं वरती दुकानाचं. आम्ही तिथं व्यवसाय सुरू केल्यावरती, त्यामुळं आमचं काम चालू होतं. ताडपत्री वगैरे हवेमुळं 2 दिवसापूर्वी हवा होती, त्यामुळं तिथं आमचं काम चालू होतं. तर आम्हाला पहिलं भोगद्याच्या इथे पहिले दरड कोसळली. तो मी पहिलाच व्हिडिओ करून आणि फोटो काढून आमच्या कुंभे ग्रामपंचायत आहे तिथं तो पहिला सेंड केला की JCB पाठवा करून. तो पहिला माझा फोटो गेला, व्हिडिओ गेली. नंतर मग तिथून निघालो. यांना बोललो सर्व पर्यटक 2च होते, एक जेंट्स एक लेडीज 2च होते. त्यांना मी बोललो तुम्ही इथून रिटर्न फिरा, वरतून दगडे येते कड्यावरून, तर तिथून रिटर्न फिरा. ते फिरले. तसेच त्यांच्या पाठोपाठ आम्ही पण निघालो आणि आपला जो हा धबधबा आहे तिथे आलो. तर तिथे असं म्हणजे जवळजवळ 100 फूट लांबी अशी रुंदीला एवढी दरड गेलेली. तेव्हा मी तिथेच उतरलो, बोललो बघूया काय. पुढे गाडी आले, फोटो काढले, व्हिडिओ काढली, परत ग्रुपला टाकले. किती वाजता ही दरड कोसळल्याचं? जवळजवळ 4:30-5च्या दरम्यान. 4:30-5 दरम्यान. त्यानंतर 4:30-5 दरम्यान अडकलेले आहेत कुंभ्याच्या साईडला धबधब्यावर. पर्यटक एवढे विशेष कोण नव्हते, कारण ऑलरेडी ते 2 दिवसापूर्वी जे वादळ सुटलेलं त्यामुळे पर्यटक कोण नव्हते आले. फक्त 2च आलेले ते, त्यामुळं जास्त कोण वरती गर्दी नव्हती. पण जे आपले जे लेबल असतात ते वरती अडकलेले, आपले आदिवासी बांधव आहेत ते सर्व वरती होते. ते जवळजवळ 4-5 जण होते ते, आणि आम्हाला पकडून असे आम्ही टोटल 10-11 जण होतो. प्रसार माध्यमांवरती वारंवार दाखवलं जातंय की 14 पर्यटक जे होते ते कुंभे पर्यटनासाठी आले होते धबधब्यावर. नाही, ते चुकीचं आहे. ते एखादा म्हणजे माणूस सांगतो त्या हिशोबाने ते तेवढं नव्हतं. मी प्रत्यक्ष तिथं होतो, त्यामुळं मला पकडून 11 माणसं पकडून जा. माझे नाव प्रदीप यशवंत कोंडेकर, आपत्ती व्यवस्थापन आपदा मित्र मास्टर ट्रेनर रायगड. काल ही घटना घडलेली आहे संध्याकाळी 4:30 ते 5च्या सुमारास. ही घटना घडली त्यावेळेला स्वतः इथे प्रत्यक्षदर्शी सतीश रणपिसे हे इथे उपस्थित होते आणि कॉन्ट्रॅक्टर जे रस्त्याचे कॉन्ट्रॅक्टर आहे त्यांचे सहकारी सागर हे इथं उपस्थित होते. इथं कोणतीही जीवितहानी पहिली गोष्ट झालेली नाही आहे. जी काही प्रसार माध्यमांवरती जी काही बातमी दिली होती की 14 पर्यटक इथं अडकले होते, असं कुठे काही झालं नाही. इथे स्थानिक लोक होती. ज्यावेळेला ही घटना घडली त्यावेळेला स्वतः इथे माजी उपसरपंच प्रकाश रणपिसे हे इथं उपस्थित होते आणि त्याच्यानंतर स्वतः संतोष रणपिसे माजुने पोलीस पाटील हे या ठिकाणी इथे येऊन गेले, पाहणी करून गेले. कारण की काल रात्री पाऊस खूप होता, त्याच्यामुळे कोणतीही इथं कारवाई आपल्याला करण्यात आली नाही. कारण की दिवसभर ऑलरेडी छोटी मोठी दरड इथे कोसळत होते. तर एक JCB पुढे गेला होता, ते JCB सगळी दरड इथे क्लीन करत होते. संध्याकाळी उशीर झाला असल्यामुळे काल कोणतीही इथे कारवाई केली नाही. पण आज सकाळी सुमारे 6:30 वाजता मी स्वतः उपसरपंच महेशजी कोंडेकर, प्रकाशांना रणपिसे, त्याच्यानंतरला माजुनाचे पोलीस पाटील संतोष रणपिसे, पांडुरंग रणपिसे हे आम्ही इथे स्वतः इथे उपस्थित राहून प्रशासनाबरोबर आम्ही समन्वय साधण्याचा इथे प्रयत्न केला. त्याच्यामध्ये महेशजी कोंडेकर यांनी आपले आमदार भरतशेठ गोगावले यांच्याशी संपर्क साधून झालेल्या घटनेची परिस्थिती ही त्यांना सांगितली. त्याच्यानंतर मग तिथून वरून आपले यंत्रणा हलवण्यात आले
स्वतः PWD डिपार्टमेंटला कॉल केले गेले, त्यांच्या मार्फत इथे ट्रॅक्टरची व्यवस्था करण्यात आली. त्याच्यानंतर JCB आपले जिल्हा परिषद सदस्य अविनाशजी नलावडे हे स्वतः आता इथे येऊन गेलेले आहेत, तर त्यांनी सुद्धा JCB पाठवला आहे. त्याच्यानंतर आर्या एंटरप्राइजेसचे संचालक मंगेश पोळेकर यांनी सुद्धा गेले 2 दिवस त्यांचं खूप मोलाचं सहकार्य इथे मिळालेलं आहे. त्यांनी इथे 2 JCB त्यांच्या मार्फत इथे पाठवलेलं आहे आणि युद्ध पातळीवरती इथे काम सुरू आहे. साधारण किती दिवसामध्ये हे काम पूर्ण? सर 2 दिवस इथे जातील, कारण की दरड जी आहे ही जवळ 70 ते 80 मीटर लांब आणि 25 ते 30 फूट उंचीला अशी ही दरड इथे कोसळलेली आहे. तर आता हे जे काम करण्याला ते साधारण कमीत कमी 2 दिवस इथे आता जातील. माती काढायचा प्रयत्न करत आहोत. आज मला वाटतंय की अजून 2 दिवस तरी या गोष्टीला लागणार आहेत. पण आता अविनाश नलावडे म्हणजे जिल्हा परिषदचे सदस्य, तसेच आपले सभापती शिंदे साहेब, तसेच अनिल मोरे, असे बहुसंख्य शिवसेनेचे पण लोक इथे येऊन गेले. बरेचसे येणार होते, पण विधान आपलं काय हे अधिवेशन चालू असल्या कारणाने ते इथे येऊ शकले नाहीत. त्यांच्यासारखे कंटिन्यू फोन चालू आहेत. त्यांनी पण आम्हाला सांगितलं की बाबा जे काय असेल ते तुम्ही करून घ्या आणि त्याच्या पाठीशी मी तुमच्या पाठीशी मी खंबीरपणे उभा आहे. तर माझी एकच मागणी आहे की रस्त्याच्या खालच्या साईडला जसं तुम्ही संरक्षण भिंत बांधलेली आहे, तशीच तुम्ही रस्त्याच्या वरच्या साईडला पण संरक्षण भिंत बांधावी असं मी शासनाकडे मागणी करतो. तर हे होते आपल्यासोबत प्रत्यक्षदर्शी. ज्या वेळेला त्यांनी दरड कोसळली त्यावेळेला ते प्रथम इथे आले. जसं दावा केला जातोय की 14 पर्यटक हे कुंभे धबधबावरती पर्यटनासाठी गेलेले आणि अडकलेले, असं प्रत्यक्षात काही झालेलं नाहीये. तर पर्यटक फक्त 2 होते, ते सुद्धा मागे फिरलेले आणि त्यांना बाहेर सुरक्षितरित्या काढण्यात आलेलं आहे. ही जी दरड कोसळली ही साधारण 4:30च्या दरम्यान कळालेली आहे आणि कोणतीही जीवितहानी ही दरड कोसळल्यानंतर झालेली नाहीये. प्रशासनाला कळवल्यानंतर प्रशासनाचे अधिकारी इथे आले होते आणि आज सकाळपासूनच इथे दरड जी कोसळलेली आहे ते साफ करण्याचं काम चालू आहे. साधारणपणे 2 दिवस या गोष्टीसाठी जाऊ शकतात असा अंदाज आहे.